राधेला घेऊन गेला असेल आणि खरंच भगवंत राधेला घेऊन गेले होते, पण पुढे गेल्यानंतर राधेला सुद्धा अभिमान झाला जरा भक्तीचा की माझ्यासारखी भक्ती कोणाची नाही, म्हणून राधेनं हट्ट केला भगवंताजवळ. म्हटले भगवंता अरे माझे पाय दुखतायत रे चालून चालून. मग भगवंत म्हटले काय करू, तुझ्या खांद्यावर झाला मला उचलून घेतोस का. म्हणून भगवंतानं राधेला उचललं, खांद्यापर्यंत नेलं, पण मात्र त्या ठिकाणी अभिमान जागा झाला की माझ्यासारखी भक्त दुसरी कोणी नाही, हा भगवंत मला खांद्यावर उचलून घेतो. हा अभिमान जेव्हा राधिकेला झालं, खांद्यापर्यंत नेलेली राधिका भगवंतानं तिथूनच खाली टाकून दिली. भूमीवरती राधिका पडलेली आहे आणि या गोपिका सगळ्या आता राधिकेपर्यंत येतात. तिथपर्यंत 4 पावलं होती, पण मात्र तिथून पुढे 2च पावलं दिसली. म्हणजे राधेचा सुद्धा भगवंतानं त्याग केला आणि भगवंत अदृश्य झाले. आता मात्र गोपिका व्याकुळ झाल्या, भगवंताला 4ही दिशांना 10ही दिशांना पाहू लागल्या. वरती हात करून भगवंताला त्या ठिकाणी विनवणी करू लागल्या. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी जग जेठी जय हो. वाह ये
तुझी तुझ्या माझ्या भेटी मधला सागर कुठे हरवला तुझ्या माझ्या भेटी मधला सागर कुठे हरवला कान्हा रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले वाट तुझी